श्रीनगरमधील नवगाम पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा अपघाती स्फोट झालाय। यात 7 जण ठार झालेत तर 27 जण जखमी झालेत। स्फोट अलीकडेच हरियाणातल्या फरीदाबादहून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यातून झालाय। मृतांमध्ये मुख्यतः पोलीस आणि फॉरेन्सिक अधिकारी आहेत। स्फोट स्थळावरून 6 मृतदेह बाहेर काढलेत। जखमींमध्ये 5 जण गंभीर आहेत। घटनास्थळी मोठं नुकसान झालंय। पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यात। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून। प्रमोद, मृतांचा आकडा वाढणार असल्याचं कळतंय। जी व्हाईट कॉलर टेररिझमचे जे दिल्ली स्फोट घडून आणला त्या फरीदाबादच्या दहशतवादी मुजम्मिलच्या घरातून जे 360 किलो जे अमोनियम नायट्रेट जप्त केलं होतं ते श्रीनगर पोलिसांनी त्याच्या फॉरेन्सिक त्याची माहिती काढण्यासाठी श्रीनगरच्या नवगाम पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं आणि या हाताळणी दरम्यान हा भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत याचे हादरे जाणलेले, घरांच्या खिडक्या फुटल्या वगैरे। आणि त्यात विशेष म्हणजे 7 मृत झाले आणि 27 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। आणि यात जे मृत आहेत त्याच्यात मुख्यतः पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक अधिकारी यांचा समावेश आहे। आणि या स्फोटात आजूबाजूच्या परिसराला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे। सुवर्णा, ठीक आहे, धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी। शक्तिशाली ही स्फोटक होती आणि त्यामुळेच हाताळत असताना काही तांत्रिक चूक झाली असेल, त्यामुळे हा स्फोट झाला आणि यात इतकं मोठं नुकसान झालेलं आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। सध्या तरी 7 जण यात ठार झालेत तर 27 जण जखमी झालेत।